माणूस कुठल्याही विचारधारेचा असू द्या, आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांना विसरतो पदावर बसल्यानंतर, आणि नंतर कशा पद्धतीने हसतो एकदा बघा तुम्ही. दुसरा असं तुम्ही हेगडेवारांच्या प्रतिमेला हार घातला पण शाहू महाराजांच्या घातला नाही, ते आक्षेप आहे. असे अनेक विषयांवरती आक्षेप असू शकतात सगळ्यांचे. कारण तुम्ही सांगताना सांगितले की शहराची महापौर आहे, कुठल्या एका संस्थेचे नाही संघटनेचे नाही, ही कृती मान्य आहे का तुम्हाला? त्याच्यावर बोलणं झालंय आपलं. नाही, कारण आता तुम्ही म्हटलं ना मॅडम महाराजांचं उठू का झालं. या आहेत पुण्याच्या सन्माननीय महापौर मॅडम मंजुषाताई नागपुरे, ज्या पुण्याच्या प्रथम नागरिक आहेत, भारतीय जनता पार्टीच्या आहेत, संघाच्या विचारधारेच्या असतील, परंतु ज्या समाजातून प्रतिनिधित्व करतात त्या तमाम पुणेकरांना ज्या विचारधारेने आजपर्यंत प्रेरित केलं, समाज परिवर्तन केलं, त्या महापुरुषांना तुम्ही टाळणार. आणि त्या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर पाहिलं ना तुम्ही कशा हसत होत्या. महापौर झाल्या, महापौर म्हणून पदावर बसल्या, आणि पदावर बसल्यानंतर महाराष्ट्रातल्या अर्थात पुणे शहरातल्या लोकांची अपेक्षा असते की आपल्या महापुरुषांना नतमस्तक झालं पाहिजे. सन्माननीय महापौर मॅडम भाजपच्या असल्यामुळं हेगडेवारांना हाल घातला, अजून त्यांना ज्यांना अपेक्षित असेल त्यांना त्यांनी वंदन केलं, अभिवादन केलं. पण ज्या राजश्री शाहू महाराजांमुळं प्रतिनिधित्व मिळालं, आरक्षण त्या ठिकाणी लाभलं, एवढंच काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात सुद्धा जी तरतूद केली आणि आज देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत नुसतं ग्रामपंचायतीचं सरपंच किंवा एखाद्या महानगरपालिकेच्या महापौर नाही, तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ज्यांना प्रतिनिधित्व मिळालं त्या महिला आपल्या महापुरुषांना विसरतात. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे विद्येचं माहेरघर आहे, जे सुशिक्षित विचारांचं पुणे म्हणून ओळखलं जातं, जे पुणे सत्यशोधक विचारांचं, शिवरायांच्या विचारांचं, जिजाऊंच्या विचारांचं, जे जवळकरांच्या विचारांचं म्हणून हे पुणे ओळखलं जातं, शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं पुणे, त्यांच्या विचारांचा विसर महापौरांना पडणं, आणि महापौरांनी त्याच्यावर म्हणजे अक्षरशः ज्या पद्धतीनं हसत आहेत, वाईट वाटलं. मला नक्की आठवतंय, महापौर मॅडम असतील किंवा त्यांचे पती असतील, सुरुवातीच्या काळात ज्या समाजाला जोडण्याचं काम करत होते, आज पदावर बसल्यानंतर त्याच बहुजन महापुरुषांचा बहुजन कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तींना विसर पडतो. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि त्याच्यावर असं बोलतात. पुण्यामध्ये इतके जागरूक दक्ष पत्रकार आहेत. खर तर पुण्याला त्या पत्रकारांचा अभिमान आहेच, महाराष्ट्राला सुद्धा अभिमान आहे. पुण्यासारखे दक्ष पत्रकार कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. जागरूक आहेत, निपक्षपातीपणे भूमिका मांडतात, आणि सगळ्यात महत्वाचं, कुणाला काय प्रश्न विचारायचा आहे त्यांना त्यांची जाण आहे. कारण ज्यांनी आयुष्यभर प्रामाणिक पत्रकारिता केलेली आहे त्यांना कोण चळवळीतले आणि कोण चळवळीच्या बाहेरचे हे सगळं माहिती आहे. आणि ही घटना ज्यावेळेस महापौर एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये बसतात आणि पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ते काय म्हणाले तुम्ही पाहिलंच. पत्रकार असं म्हणतात की महापौर मॅडम, आपण महापौर झालात, महापौर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आयडिओलॉजीच्या लोकांना हार घातला, पण राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार घातला नाही. बरेच पुणेकर नाराज झाले, काही जणांनी निषेध सुद्धा केला. आपण असं का केलं?
पुणेकरांचा आक्षेप आहे तर त्याच्यावर हसत, त्या प्रश्नाला टोलवत, टिंगल करत, ज्या पद्धतीचं त्यांचं हास्य होतं, कुठल्याही म्हणजे बुद्धिवंताला किंवा विचारवंताला किंवा एक चळवळीतल्या कार्यकर्त्याला या गोष्टीचा खरं तर फार राग येईल. त्या म्हणतात आक्षेप प्रत्येक गोष्टीवर घेतले जातात. म्हणजे असं बोलणं म्हणजे आम्ही प्रत्येक आक्षेपावर लगेच क्लॅरिफिकेशन द्यायचं का, करायचं का, असं त्यांना म्हणायचं होतं. पण तुम्ही महापौर व्हायच्या अगोदर, समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करायच्या अगोदर, नगरसेवक व्हायच्या अगोदर, ज्या समाजातून आपण येतो, ज्या समाजाचं प्रतिनिधित्व केलं जातं, समाज म्हणजे मी आपलं कुटुंब सोडून ज्यावेळेस आपण बाहेर पडतो आणि लोकांमध्ये वावरतो, त्यावेळेस कुठल्या कुठल्या समाजाला आपण जोडण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणतात, मी ज्या जातीत जन्माला आलो त्यांचा तर उद्धार करेलच, पण ज्या समाजानं मला मोठं केलं आणि प्रतिनिधित्व दिलं, त्या समाजाचा सुद्धा सामाजिक, वैचारिक आणि आर्थिक विकास केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. म्हणूनच सगळे समाजकार्यात, राजकारणामध्ये काम करतात. आणि शाहू महाराजांना या पद्धतीनं प्रथम नागरिकांनी जर अशा पद्धतीनं वागणं, हे खरं तर एक माणूस म्हणून मला अजिबात पटलेली गोष्ट नाही. मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. मी महानगरपालिकेमध्ये नेहमी जातो येतो, बरीच आंदोलनं केली, संघर्ष आपला न्याय हक्कासाठी असतोच. मी आतापर्यंत कित्येक महापौर बघितले, कुठल्याही विचारधारेचे असू द्या, पक्षाचे असू द्या. खरं तर पदावर बसल्यानंतर ते सर्वांचे असतात. नागपुरातही ज्यावेळेस महापौर म्हणून त्या ठिकाणी त्या पदावर विराजमान झाल्या, अगोदर त्या पक्षाच्या असतील, आता तमाम पुण्याच्या त्या महापौर आहेत, प्रथम नागरिक आहेत पुण्याच्या. त्यांनी राजश्री शाहू महाराजांना हार घातला नाही महापौर झाल्यानंतर. त्यावेळेस जेवढं वाईट वाटलं त्याच्यापेक्षा कित्येक वाईट पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं टोलवलं आणि अत्यंत म्हणजे वाईट पद्धतीनं हसल्या ना, म्हणजे या गोष्टीचा इतका म्हणजे संताप आला किंवा इतकं वाईट वाटलं की अशा विचारांची जर माणसं त्या पदावर बसली फक्त पद आणि प्रतिष्ठेसाठी, मग पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचं, शिवरायांचा महाराष्ट्र म्हणायचं. अहो, सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी याच पुण्यामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली, मुहूर्तमेढ रोवली, याच पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या महात्मा फुलेंच्या त्या विचारांना, सावित्रीबाई फुलेंच्या त्या संघर्षाला हे अशा पद्धतीनं म्हणजे जर वागत असतील याच पुण्यामध्ये राहून, तर त्यांनी एवढा संघर्ष केला तो वाया गेला की काय, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. शेवटी त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु एका महापौरांनी असं वागणं हे पुणेकरांच्या मनामध्ये आणि पुणे महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये नोंदवलं जाईल. याच्यानंतर कदाचित त्या शाहू महाराजांच्या प्रतिमेच्या जवळ जातील, हार सुद्धा कधीतरी घालतील, परंतु ज्या वेळेस जी गोष्ट करायला पाहिजे होते नंतर फक्त अशा पद्धतीनं करणं ही फार वाईट गोष्ट आहे. मी अजून एक सांगतो, मी माझ्या फेसबुकला महापौरांनीच एक फोटो ज्यावेळेस त्यांच्या फेसबुक पेजला शेअर केला होता त्यावेळेस मी आक्षेप घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा एकत्र फोटो असलेला फोटो फेसबुकला त्यांनी शेअर केला होता. त्यावेळेस सांगितलं होतं महापौरांना रामदासांचं उदात्तीकरण करायचंय का शिवाजी महाराजांना गुरुभक्त रामदासच आहेत हे सांगण्याचा केविलवाना प्रयत्न करायचा. त्याचं कारण असं आहे, शिवाजी महाराजांची आणि रामदासांची कधीही भेट झालेली नाही. विनाकारण खोटा इतिहास मांडून सांगून चित्राच्या माध्यमातून सतत प्लांट करून लोकांची दिशाभूल केली जाते. त्याच्यावर पण गदारोळ
उठला, फक्त त्या नवीन महापौर होत्या म्हणून आपण त्याच्यावर जास्त चर्चा केली नाही. परंतु अशा चुकीच्या घटना जर सन्माननीय महापौरांकडून होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि महाराष्ट्र, खास करून पुणेकर हे जागरूक आहेत आणि महापुरुषांबद्दल त्यांना प्रचंड रिस्पेक्ट आहे. अशा लोकांनी कितीही जाणीवपूर्वक वागण्याचा प्रयत्न केला, शाहू महाराजांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये जगभर हजारो लाखो करोडो लोक आहेत. एका महापौरांनी हार घातला म्हणून शाहू महाराजांना किंवा त्यांच्या विचारांना काहीही फरक पडत नाही. पण एक ना एक दिवस शाहू महाराजांसोबत ज्या पद्धतीनं महापौरांनी वर्तन केलं, प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला नाही, महापौरांना मात्र एक ना एक दिवस या गोष्टीचा फरक पडू शकतो. कारण विचार हे माणूस असो किंवा नसो जिवंत असतात, परंतु एखाद्या व्यक्तीनं केलेली कृती मात्र ही लोकांच्या लक्षात सुद्धा राहते आणि लोक उत्तर मागितल्याशिवाय सुद्धा राहणार नाहीत. बाकी त्यांना भविष्यात तरी सद्बुद्धी मिळावी एवढीच अपेक्षा. जय जिजाऊ, जय शिवराय.